हिंगोली जिल्ह्यातील यावर्षी अनेक शेतकरी पारंपरिक पिकाला बगल देत भाजीपाला पिकाकडे वळलेले आहेत। मात्र भाजीपाला पिकाला दरच मिळत नसल्याने शेतकरी जे आहेत ते आर्थिक अडचणीत आलेले आहेत। मी आता कळमनुरी तालुक्यातील सोडेगाव या शेतशिवारामध्ये आहे आणि या शेतशिवारामध्ये शेतकऱ्यांनी जे आहे ते तब्बल 2 ते 2.5 हेक्टरवरती पपईच्या पिकामध्ये आंतरपीक म्हणून गोबीची लागवड केली होती। मात्र गोबीला भावच मिळत नसल्याने या शेतकऱ्यांनी याच पपईच्या पिकावरती रोटारेटर फिरवल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। या ठिकाणी मी कॅमेरामनला विनंती करेल की हे मोठं क्षेत्र दिसते आपल्याला, जवळपास 2 ते 2.5 एकरचं हे क्षेत्र आहे आणि या क्षेत्रामध्ये जे आहेत ते अशा प्रकारे या रोटर जे आहे ते फिरवलंय। रोटर फिरून अशा प्रकारे या ठिकाणी या गोबीला जे आहे ते नायनाट केलेलं आहे। गोबीचा चुरा जे आहे ते आपण बघू शकतो। अशा प्रकारे पूर्णतः या शेतावरती रोटर फिरवलंय। नेमकं शेतकऱ्यांना रोटर फिरवण्याची वेळ का आली हे आपण शेतकऱ्यांकडून जाणून घेऊयात। काय सांगाल दादा, किती एकर मध्ये लागवड होती, नाव काय आणि नेमकी वेळ काय आली रोटर फिरवण्याची? माझं नाव वैभव नांदुराणी राहणार सोडेगाव तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली येथेच आम्ही रहिवासी आहोत। स्वतः शेती करतो। यंदा वर्षी आम्ही पपई लागवड केली, आंतरपीक म्हणून गोबीचं पीक घेतलेलं आहे। तर गोबीला दर नसल्यामुळे 20 रुपये पन्नी 30 रुपये पन्नी वगैरे जाऊ लागली म्हणून आम्ही रोटावेटर फिरवलंय। तर हे 2 एकर क्षेत्रामध्ये आम्ही जवळपास एका पन्नी मध्ये किती किलो माल बसतो? त्यात कमीत कमी 20 किलो माल बसतो। 20 किलो मालाचा रेट किती? 20 रुपये। 20 रुपये म्हणजे 1 रुपया किलो सुद्धा जाईल? हा, 1 रुपया किलो सुद्धा जाईल। किती खर्च आला होता, किती रोपट होतं, काय होतं सगळं? जवळपास आमच्या 2-2.5 हेक्टर मध्ये 1 लाख रोप होतं। बरं। तर एका रोपाला 1 रुपया भाव होता। काडी 1 रुपया काडी आणलेली आहे आम्ही। तर आम्ही खत वगैरे फवारणी असे 5 रुपये काडीच्या जवळपास गेलेला आम्हाला। बरं। साधारणतः खर्च किती आला मग एवढा? जवळपास आम्हाला 2 लाखापासून जवळपास खर्च आला 2.5 एकर मध्ये। आणि उत्पन्न किती अपेक्षित होतं? उत्पन्न 4 लाख ते 5 लाखापर्यंत उत्पन्नाची अपेक्षा होती आम्हाला। हाती काही लागलं काहीच नाही। साधारणतः एक काडीला म्हणजेच रोपाची किंमत जी 1 ते 1.5 रुपये आणि त्याच्यावर येणारा खर्च, खत असेल, निंदणी असेल, खुरपणी असेल, असा खर्च जे आहे ते एका काडीचा जवळपास 5 रुपये आल्याचं शेतकऱ्यांना सांगितलं। म्हणजे 5 रुपये गुणुला 4000 काडी असा शेतकऱ्यांना जे खर्च आलाय। काय सांगाल, शेतकऱ्यांची ही हाल अपेक्षा आहेत, नेमकं काय मागणी असणार आहे सरकारकडे? शासनानं आम्हाला निवडणुकीच्या तोंडावर कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं। शासन येऊन आज जवळपास 4 महिने झाले, तरी कर्जमाफीची आणि काही राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी स्पष्टच सांगितलं की कर्जमाफी होणार नाही, भरा देणार नाही म्हणून, कर्ज भरा। तर त्याच्यामध्ये बँकेचे आम्हाला फोन यायलेत, कर्ज भरा, आणि आमच्यावर हे संकट आलेलं आहे मोठं। म्हणजे आता आम्हाला या गोबीमधून जवळपास 1 रुपया मिळालेला नाही। आमचा खर्चच गेला याच्यामध्ये 1 लाख रुपये। हा, तर शासनानं आम्हाला कर्जमाफी द्यावी ही विनंती आहे आमची। इतर मालांना सोयाबीन असेल, तूर असेल, कापूस यांना भाव मिळतो शेतकऱ्यांना? नाही ना। सोयाबीन आज 150 रुपये आम्ही विकलेले। त्याच्यामध्ये आम्हाला काय 2-3 क्विंटल एकरी सोयाबीन झालेलं आहे। त्याच मोठा पूर गेला आणि विमा सुद्धा दिलेला नाही आम्हाला शासनानं। खरं तर याच सोडेगाव शिवारातून कळमनुरी तालुक्याच्या कयादू नदी वाहते। कयादू नदीनं रुद्ररूप धारण केलं होतं, त्याचे पैसे मिळाले का तुम्हाला? अजून नाही भेटले, आणि नुकसान भरपाईचे पैसे नाही भेटले आम्हाला। तर शेतकरी जे आहेत ते या नाही त्या कारणामुळे नेहमीच अडचणीत असतात। कधी ओला दुष्काळ, कधी कोरडा दुष्काळ। याच कळमनुरी तालुक्यातून कयादू नदी वाहते आणि सप्टेंबर रोजी मागच्या झालेल्या याच्यामुळे होत्याचं नव्हतं झालं होतं आणि त्या शेतकऱ्यांनी त्यातून कसबस बाहेर निघून विविध पिकाची लागवड केली होती। मात्र आता भावच मिळत नसल्याने याच भाजीपाला उत्पादकावर या पिकावरती रोटारोटर फिरवण्याची वेळ आलेली आहे। रमेश चेंडके, टीव्ही मराठी, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।